रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो विठ्ठल भगवा तो माधव भगवा तो माधव भगवा तो माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी
पूर्ण कृपा
आवाज फाटून नका देऊ आणि शिटी मारून नका देऊ. मृदुंगाचा आवाज वाढव तर जास्त वाढलेला आहे, थोडा जर उद्यापासून दुरुस्त. अच्छा अच्छा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाबिली माझी मज. माझे सुख मज दाबिले डोळा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दया उतराई व्हावे कौण्या गुणे, जन्म नाही येणे ऐसे केले. माझे सुख मज दाबिले डोळा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. नामा मने दया काय, नामा मने निकी दाबियली सोय. न विसंभावे पाय विठोबाचे, काही ठिकाणी न विसंभावे पाय खेचराचे. परंतु खेचर आणि विठोबा आणि श्रीपादाबा रामदास बापले काही वेगळं महात्म्यांनो. पांडुरंगा करो प्रथमान माना,
पायावरी ज्यांच्या स्मरणाने संपूर्ण जीवन नाहून निघतं राजन, असा महाराष्ट्राचा सेकंदही जात नसेल. जवळ जवळ 38 लाख लोक या संप्रदायामध्ये कार्यरत आहेत. एकेका सेकंदाला प्रत्येक माझा अमृताचा पुत्र बाबांचं स्मरण करून नाहून निघतो. आणि त्याच घराण्यातला बाबांचं आज पुण्य स्मरण आहे उद्या. आणि बाबांच्या पाठीमागे असलेला परिवार हरिभक्त परायण शकुंतला भगवान साळुंके, हरिभक्त परायण मीराबाई सीताराम आहे, हरिभक्त परायण गोपाळराव श्रीपाद बाबा चव्हाण, हरिभक्त परायण यशवंतराव श्रीपाद बाबा चव्हाण, हरिभक्त परायण बाळासाहेब श्रीपाद बाबा चव्हाण, असे मास वंशातले ते आहेत. ते ज्ञान वंशातले तुम्ही आपण इथे समोरच आहात, एवढीच लेकरं नाहीये. धन्याच दीन संत दर्शनाचा भोसले बाबा गोटीय नाव बाबांनी संपूर्ण भारतभर जगभर होऊन गेले. कारण त्यांचे जे आपण सर्व अनुयायी आहोत आणि आज घोटी गावामध्ये हा उत्सव साजरा होतो. विठाल विठाल गुरुवारी हरिभक्त वसंत तांडेल बाबा साईगाव, त्यांच्या गावावरनं 5 तत्व आले. 5 तत्व गेले 20-25 दिवस मी महाराजांना बोललो, तांडेल बाबांना, तुम्ही जिंदगीवर एवढी प्रपंचाची सेवा केली, पण खरी सेवा ही किती रुजू झाली. इथे काम नाही, इथले मेस्त्री सुद्धा एकाचं ते सांगितलं की सासरा वारला तरी सुद्धा ते जायला मागत. केवढे सेवेला रुजू आहेत बाळासाहेब. खरोखरच तुम्ही माझं तोंड कमी पडतं. मास वंशातलं तुम्ही एवढं भाग्यशाली आहात. यथार्थ, मतितार्थ, तत्वार्थ, ज्ञानार्थ आणि निश्चित योग्य परफेक्ट जर समजून घ्यायचं असेल
हृदयातून बाहेर पडल्याबरोबर सांगितलं, बेटा थांब, मी सांगतो तुला जे काय पाहिजे ते आत्मज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान सगळं सांगतो, ऐक. नाही ऐकत. पण जाशील तर जा, पण शुकाचार्य कोणाकडे, जनकाकडे जा. शुकाचार्यांना सांगितलं. तसा आज ताई आपल्याला जो बोध मिळालेला आहे, सद्गुरु नायकी पूर्ण कृपा निज वस्तू धाविली माझी मूस. ही जी निज वस्तू दाखवलेले या भारतवर्षामध्ये, या हिंदू संस्कृतीमध्ये, आज बघा ना, ही लेकरं पाहताना मन, बुद्धी, चित्त, वृत्ती सगळ्या उचंबळून येतात. तर उद्याचा भारत जो नॉस्ट्रडामसने भविष्य लिहिलेलं आहे की वारकरी संप्रदाय हा जागतिक संप्रदाय होईल ना, तोच आनंद संप्रदाय होईल. कारण नामधारक आहे आपण, नाम आपला नाही, नाम आहे. आणि तो नाम सत्य, पवित्र, निस्वार्थ देणारे आपले सर्वच महात्मे आहेत. विठाल विठाल. त्याचा जेवढा समर्पित भाव असेल, नियती एक्झॅक्ट, परफेक्ट, निश्चित, बिनचूक, अचूक, ती योग्य निर्णय देत असत. तुम्ही जसा असाल तसा आपल्या घरचा आईना किंवा सेटचा किंवा बाहेरचा कोणाचाही आईना जो आरसा आहे, आईना कधी झूठ नाही बोलताय, देखता भी झूठ नाही. तुम्ही जसं कराल, कर्माचा अकांत सिद्धांत, अकांत म्हणजे तुम्ही जसे कर्म कराल तसे कर्म आपल्याला त्याचा फळ मिळत असतात. भगवान प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला ऋषीमुनीने सांगितलं दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर आता यज्ञ करायला पाहिजे. हो, पण सीतामाई नाही ना, म्हणजे शांती नाही. मग शांती नाही तर आता कसं काय करायचं, सोन्याची सीता बनवावं लागेल. सोन्याची सीता बनवली आणि मग ती रोज एक सोन्याची सीता बनवली. डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसवत असा, जरा बसवल्यानंतर ती दान ब्राह्मणांना द्यायला लागायची, ऋषी मुनींना रोज दान. तर ते यज्ञ किती दिवस चाललं, 16,108 दिवस ते यज्ञ चाललं. आणि 16,108 सोन्याच्या स्त्रिया ऋषी ब्राह्मणांना दान द्याव्या लागल्या. पुढील जन्मात केले कर्म त्याची भोगाले, उपजले मेले ऐशे किती. जे कर्म केलेलं असतात तेच आपल्या वाट्याला येतात. मग तुम्ही ऋषीपुत्र असा का आणखीन सामान्याचा पुत्र असा किंवा आणखीन चाचवल्य असा तरी सुद्धा. म्हणून आजचा जो अभंग घेतलेला आहे, सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली. तुम्हाला आपल्याला सद्गुरुनाथाने कृपा अर्धवट नाही केलेली, पूर्ण कृपा केलेली. आपल्या वाट्याला जो महात्मा आलेला आहे ना, ज्याने जिंदगीवर बाळासाहेब बाबांना पाहिलेलं पण नाही, पण त्यांची अवस्था नुसतं बाबा बाबा बोलत होतो, नुसतं बाबा बाबा. श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली. बाबा माऊली
मागून बघायला सुद्धा भेटत नाही. भारतवर्षामध्ये बघायला सुद्धा नाही भेटत. आपण लई भाग्याचं राहतो. कदाचित सांगता नीट नसले, कदाचित बुद्धीत कमी असेल, परंतु ती जी परंपरा आहे तो अद्वितीय जप आहे, अद्वितीय नाम आहे. तो जप सर्व धर्म पंथ ग्रंथ संत महंत जपी तपी ज्ञानी विज्ञानी सकल ज्ञानी जिथं गुडघा देतात, गुडघा ज्या दिवशी यथार्थ एक सेकंद जरी भेटला ना, एक सेकंद, देवाची अद्वारी उभा क्षणभरी. वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलं, आम्ही आमची येताना चर्चा झाली गाडी. आम्हाला ज्ञानोबा नाही भेटले, आम्हाला तुकाराम महाराज नाही भेटले, परंतु बाबांनी संसाराच्या नावे घालून या शून्य बाळासाहेब, तुमच्या जीवनामध्ये हाल झालं, परंतु काही असं लाखो लोकांना समृद्ध ज्ञानाने विद्वत्याने सर्वांना समृद्ध करून टाकलं. हरी भजनी है ज्या अवस्था होतात ना, म्हणून जो बी कीर्तनकार असतात त्याने सांगायचं माझी पण अशी अवस्था, त्याने लपवायचं नाही. लपवला तर गुरुदेव मला तोंडाने वाईट बोलता येत, त्याने लपवायचं नाही. उलट इथं अवस्था होऊन द्यायचं. मग कुठं होणार? मेळाव्यात अवस्था मनसोक्त होऊन द्यायच्या असतात आणि आशीर्वाद त्याचं मनसोक्त होऊन द्यायचं असतात. कारण तुमची आपल्यावरतीची कृपा केलेली आहे ती कन्या माप्याची नाही. कोणाची? अभंगाचा पहिला चरण, के पूर्ण कृपा केली,
म्हणजे नेमकं काय केलं सद्गुरू नाही की पूर्ण कृपा एक्झॅक्ट परफेक्ट निश्चित. ज्यावेळेला सद्गुरुनाथ आपल्या डोक्यावर हात ठेवतात 24,249 लहरी निघत असतात आणि त्या वेळेला तो डोक्यावर हात ठेवणारा प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण मेघा प्रगल्भता ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान आणि ज्याला स्वरूपाची ओळख होते राजानो तो दिवस तेव्हा तिली आला. देव तिळामध्ये आला गोडे गोड जीव झाला. तो तिळामध्ये आल्यानंतर जीव गोड गोड साधला हा पर्व काळ. म्हणजे नेमकं काय तुमची बुद्धी झाली 10, 20, 25, 30 वर्षापूर्वी जप घेण्याची. बाकी दुसरं काही नाही. बाकी तुम्ही श्रीमंत असा गरीब असा समृद्ध असा किंवा आणखी परिस्थितीने जसा असेल तसा. सच्चिदानंद श्रीपादाबा रामदासाबा बोलायचे भाऊ चांगला नीट बारीक विचार केला तर आमच्याकडे बाबा आले ना एकादशीला विठ्ठलवाणीला कार्यक्रम असायचा आणि दसवीला आमच्याकडे राहायचं. दर गणेश गणपतीच्या वेळेला आल्यानंतर बाबा असा करत आले फुटके खाऊ आले फुटके आले. म्हटलं बाबा असे का बोलतात बाबा असे का बोलतात. म्हणजे मी कोणीतरी महाराजचे महात्मा आहे जपी तपी असं बाबांनी कधीच नाही. आपल्याला जी ताकद आहे ना राजानो ती ताकद आहे त्यांच्या वैराग्याची त्यागाची. आणि ज्यावेळेस तुम्ही घरातून पाऊल पुढे टाकता ना भगवान विष्णूला सांगतात तेव्हा माझी लेकरं निघाली रे आणि सांगतात की यांचं तू नीट सांभाळ कर. आणि महापुरुषांना ज्वातिवंत ज्वलंत सगळ्यांना विचारांना काहीच कमी पडू देत नाही. काहीच नाही. फक्त तो समृद्ध बुद्धीचा पाहिजे व्यापकतेचा. या विश्वाला गवसणी घालण्याचे त्याची विचार पाहिजेत. ते माऊली म्हणतात आमचे जी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. आम्हाला जी गुरुदेवी आम्हीच गेल्या तुमच्या आपल्या नावाने अज्ञान नावाची वस्तूच नाही. नीच वस्तू दाविली म्हणजे नेमकं काय केलं भरला गणतात
हरी हा वैकुंठ. आता इथे नाही देव, आता बी आहे. बाबा आलं का तिकडं बाकीच्यांचा गुरुदेव वाचा, आर गुरुदेव वाचा. हिंमत नाही कोणाची, कारण सत्य पवित्र निस्वार्थ त्याला तिथे यश लोळत येते, यश म्हणतात. ऐका श्री ऐश्वर्य आणि पुढे तिचे दान आहे ते लोळत येत असत, आणि ते लोळत आल्यामुळे त्याला काही कमी पडत का. शिखांचे सातवे गुरु हरदेव सिंग राय ज्या वेळेला ज्ञान सांगायला ते बसत असत, ज्ञान्यांना सुद्धा प्रबोधन व्हायचा, योग्यांना सुद्धा प्रबोधन व्हायचा, शहाण्यांना सुद्धा प्रबोधन व्हायचा, मूर्खांना सुद्धा ना सामान्य माणसाला सुद्धा प्रबोधन व्हायचा. तुर्कस्तानचा बादशाह आला आणि पाहिला की मलाही ती दिव्य ज्ञान पाहिजे, मलाही ती दिव्य ज्ञान पाहिजे. आणि शिखांच्या सातव्या गुरुजीने विचारला, मी कुठल्या पीर पैगंबरला शरण जाऊ, मी कुठल्या युगांतर पुरुषाला शरण जाऊ, मी कुठल्या शास्त्राला मान्यता देऊ, मी कुठल्या ग्रंथाला मान्यता देऊ, मी कुठल्या पंथांना मान्यता देऊ. हरदेव सिंग राय त्यांनी आत्मसुखाचे गोडिया ज्यांनी अंतर्मुख झालेला आहे, लोकांना सांगण्यासाठी नाही, तो पहिला सांगणारा आतमध्ये घुसता आला पाहिजे. नुसता लोकांना सांगून गुरुदेव विठाला विठाला. हरदेव सिंग रायने डोळे मिटले, डोळे मिटल्यानंतर नासाग्र दृष्टी, सोहमंगाशी गोष्टी, पाठीपोटी रेणू भरला बिमाई. आणि अशी दृष्टी लावल्यानंतर त्यानं आतून स्फुरण पावलं. हे तुर्काचा स्थानच्या बादशाह, आता मी सांगतो ते ऐक. न कुठल्या पीर पैगंबरला शरण जाऊ नको, नाही कुठल्या कुराणाला शरण जाऊ नको, नाही कुठल्या बायबलला शरण जाऊ नको. शरण जाशील तर तुझ्या अंतरात्म्याला शरण जा, आणि तो काय जपत ते नीट बघ. त्याचा जप आपल्या कारोबाराने सांगितलंय. आजोबा जमवणे आपली पप्प्या कंपनी सुद्धा सांगते त्याला शरण, आणि त्याला शरण गेला का प्रश्नच मोकळा होतो. बस लोक नको, बाहेरचे नको, आतली नको, फक्त तू तुझ्या. हे भाई तू तेरा देख, कोणाच्या चुक्या बघूच नको. चुक्या बघत गेला तर तू चुकीचा पुतळा असेल, गुण पाहत गेला तर गुणग्रही होऊन जाशील. म्हणून मानस जाणीचे बोले का भोगी जाणीचे केले, काय पूर्वजन्मीचे कर्म संचित असतात माणसाचा, बोलण्यावर ओळखाचा. आणि बोलाचाच असेल सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, कृपा आपल्यावर पूर्ण केली. निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू आहे ती दाखवली. पुढच्या चरणामध्ये काय मारू महाराज सांगतात, माझे सुख
मौज सुख मौज. तुम्हाला जर चालू वर्तमान काळ आनंदात घालवण्याची कला शिकलात, ऐकलं का? अधिक सोपं करून सांगू. आता जो चाललेला काळ आनंदात घालवण्याची कला शिकला तर दुःख कधीच नाही, आणि सुख तरी कशाला म्हणावा. आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले, वृत्ती समाधान झाली, आणि जिद्द या चैतन्याकडे जर सांगायची आवश्यकता. माणसाचा चेहराच बोलून टाकतो, दुसरी वाणी, आणि तिसरा स्पर्श, आणि चौथा संकल्प. आणि तो संकल्प सगळ्यांच्या कल्याणकारीचा असेल, तो कमल फुलला का भुंग्याला आमंत्रण द्यावाला जात नाहीत. मी फुललोय, माझा सुगंध येतो, तुम्ही या म्हणून. अशी बात नाही. जात असेल तो कमलच नसेल, जात असेल तर. म्हणून महापुरुषांनो, महान भगवती नारींनो, तुम्ही माझ्या संस्कृतीचे हरेक माई, ही महान तत्व व्यक्ती, गार्गी, सुलभा, जनाबाई, सखूबाई, आणि तुम्ही तर पुरुष. प्रश्न फक्त एक, मेल घालून घ्यायचा, बस मेल. आणि मेल घालून घेणं म्हणजे नामावरती राहणे. नामावरती राहणे म्हणजे नाम तर कुत्र्याचं बी चालू आहे. तैसे तोंडींना ब्रह्मनाम आती ते सात्विक कर्म, परी विनियोगा वाचून विफल होय. सगळा बरोबर, नाम बी जपत, काम बी करत, पण सल कार्यक्रमाला बोलतो मला टाईम नाही बोलतो. मला टाईम असू दे चल. जर त्यांनी ठरवला तर तुझा टाईम 21 दिवस, 10 दिवस, 14 दिवस क्वारंटाईन ठेवल्याशिवाय राहत, मग बरोबर टाइम मिळतो ना. आम्ही सांगतो नको. वर्ण काय बोलतात माहिती का? अरे तुम्ही जाता तर तुम्ही एका स्टँडर्ड माणसाने विचारला, महाराज तुम्ही टिंब घेता का? त्याचा रोख बघितला तर पल्ला लांबसा होता. तो बोलता तुमच्याकडे आला तर आम्ही येऊ, तसं काही काळजी नाही. मग दुसरं कुठं आम्हाला घरना न्यायचा, घरी पोचता करायचा, आधी दुसरी काही झंझट नाही. तर म्हटलं आम्ही तुमच्या आशीर्वादाने समृद्ध आहोत. म्हणजे तुम्ही नसल घेत चांगलं आहे, तर तुम्ही इथंच बसून इंग्लिशने देऊन बोलता. चल आमच्या बरोबर, आमच्या बरोबर चल, खिशात हातरी घालू नको. एकाच म्हणजे एवढा कोणाला टाइम आहे, मग जायचं बी, विनामूल्य बी करायचं, परफेक्ट बोलायचं, योग्य बोलायचं, फायद्याचं बोलायचं, वायद्याचं बोलायचं, कायद्याचं बोलायचं ना, सगळ्यांच्या कल्याणकारी बोलायचं. आणि ते बोलतं मग जमणार. मग त्याला त्याच्या करता आपलं जे नाम आहे, आता लोक का गडबड करतात? त्यांना वाटतं ह्यो आनंद संप्रदायाचाच नाम आहे. असून काही आहेत, अजून काही बिचारी चांगली माणसं अशी आहेत, नको 25-25 कोटीचा सप्ताह घालतील, घालवते 10-10 करोड घेते, काय आपलं काही उदाहरण नाही. मात्र हे मिळत असेल तर उत्तम. हे म्हणजे काय रे? या तुम्ही वातारता त्या तसा काय होता कामा? असं ना होईल तर जमेल कसा? माझी सुखमज दावी येले डोळा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आणि ती ज्ञान मुद्रा म्हणून तुम्ही जाल तिथे, खाई तो प्रसाद, बोले तो वेद, चाले ती प्रदक्षिणा, झोपी ती समाधी, ती रिअल फॅक्ट आहे. हे कधी कळतं?
जावे त्यांच्या वंश देवा कळे. शेकण्यान माणूस आला तर त्याला पहिले विचारायचं काही दुखतोच का तुझा? तर नाही. काही काम आहे का तुम्हाला आता? तर नाही. बरं मग तो जप पाठ झालं का? तो परत करता नीट काय त्याचे पाठ त्याच्या शिवाला वाटत नाही. समजत याचा नामात शब्दात काहीतरी चूक झालेली ज्याला चालेल बाबा नामात परफेक्ट जातो तो फोन केल्याशिवाय राहतच नाही. ऐकलं का ताई? तो फोन केल्याशिवाय राहतच नाही. कारण जीवाला तयार होतो ना. आणि जो नाही माझं चाललंय बरोबर. अच्छा अच्छा ठीक आहे. तो कसा जपत सांग माझ्या हलोच काम नाही. तुम्हीच सांगितलं कोणाला सांगा हो पण मला सांग ना आता काय. कारण माझी स्वतःची कंडिशन झाली होती. रामदास बाबांनी नाम दिलेला तिसऱ्या दिवशी एज्युकेटेड ग्रॅज्युएट असून तरी सुद्धा नामात फरक बाबांनी बरोबर ओळखला. तिसऱ्या दिवशी आज मेलो तरी उठायचा नाही असे ज्याला साधन असेल त्याच्या डुंबून निघायचा दाखवण्यासाठी नाही. दाखवण्यासाठी अच्छा तुम्ही डुंबून निघणार आणि त्या साधकाला सेकंड हँड माणसाला एक तर धराचा नाही ना धरला भाषा नाही. मग पूर्ण दादीगिरी डोळे उघडू नको. आता डोळे उघडू कुठे आपल्या स्वार्थाचा काही त्याच्याच हिताचा आहे. कारण मग नंतर तो बोंबलत सुटतो काही नाही रे यांच्यात काय नाही काय नाही रे यांना काही जमलं नाही. आपण बोलतो हा गेला त्याच्या शेपटाला बाण लागला त्याच्या मागच्या भेजावर फटका पडायला लागतो. मागचा भेजा कळला का? जामवंत राय एक एक फटक्यास एक एक राक्षस असू दे. नंतर म्हटली पुतळा बी नव्हता कीर्तनाला. विठाल हे लहान लेकरं आहेत ना किती बी चुकली तरी त्यांचा तुम्ही क्षमा करायचे राजानो. त्यांचं कौतुकच करायचंय. कारण यांच्या जोडीला होतं त्यावेळेला आपण नुसतं खाद्याला गुळ लावून साठत होतो. आज ती पोरं नाचतात. नाचू गिरता नाच रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी. टाळ मृदुंग विनाच्या बरोबर आहे पण जास्त बरोबर श्वासावरती यायलाच पाहिजे. टीसी असो ड्रायव्हर असो हमाल असो पोचवाला असो न्यायाला असो तो नामरूपी प्लॅटफॉर्म वरती यायलाच पाहिजे. नाही येतोच. जसं ज्ञानाला हरिपाठ योग्याला बी हरिपाठ आणि शाण्याला बी हरिपाठ आणि सगळ्यांना हरिपाठ
का तो असा केलेला आहे, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय. मग तो हरिपाठ करणारी लेकर 2 तास उभी राहिली म्हणजे मेहरबानी समजायची. ते समजो न समजो, तुम्हाला माहितीये या पप्या कंपनीला जर काकूनी जेवायला दिला, ती फोडणेकारक पापड कच्च होते का लोटचा जास्ती आंबट होता, ते सरळ सरासन हाणतात म्हणजे खातात आणि घरी राहतात काकूने आम्हाला. आणि आपल्यासारखं असतात ते मीठ कमी होत. मीठ आला तो नीट खा ना, आता तिळगुळ दिले नीट खा ना. नाही ना जरा ते गोड कमी होत. अरे डायबिटीस होत म्हणून जरा कमी दिले. मग ते खोडीच काढतं. ही लेकरं खोडी काढत. ब्रह्मरूप अवस्था आहे आणि ब्रह्मरूप अवस्थानंतर माझे सुख मजत दाबिले डोळा, माझे सुख मला दिला सद्गुरुनाथाने. ती दिली प्रेम कला ध्यान मुद्रा. प्रेम कला म्हणजे जिथे गेल्यानंतर कार्यक्रम कोणाचाही लागला, टीव्हीला एवढे कार्यक्रम राहतात, चांगली गोष्ट, खूप खूप आनंदाची गोष्ट. नाट्यगमचं भविष्य खरं होईल की जगावरती हा वारकरी संप्रदाय सर्वांचा विश्व संप्रदाय होईल. विश्व. आणि ते विश्व संप्रदायामध्ये तुम्हीच असणार. भारतवर्षामध्ये आनंद संप्रदाय. आणि या आनंद संप्रदायाला आपण कुठेही मान चुकायला लागेल असं वागायचा. कारण लोकांना आत्ताचे विचार कळायला लागले, पटायला लागले. बिंबीच्या देठापासून नाक कसून कबूल करतात. तुम्ही सांगतात तेच बरोबर आहे, तेच मान्यच करावं लागेल. हे काय आपल्या बापाचं नाही ना, हे काय याचं कारण तुमची वृत्ती कशी झालेली. आणि दुसरे मज नाही आता. तुमच्या चित्ताची ठेवण सद्गुरुनाथाने ज्याला प्रभो दिला ना भाऊ, तत्वमसी ते परब्रह्म तू आहेस. अहमद ब्रह्म, प्रज्ञान ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, या सगळे 4 वेदांची 4 महान वाक्ये तेच तुम्ही सामान्य भाषेला सांगा तेच. मग तेच म्हणजे कुठला, पोटीचा का डोंबिवलीचा का सोनारपाड्याचा का साईगावचा. इथं तर सांगता की विश्वची माझी खरं, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. अरे सद्गुरुनाथांनी कुठे नेऊन ठेवले आपल्याला, कुठं. आणि आपण सामान्य गोष्टी करता बांधवा. समजायचं आपलं बुद्धी काम करत, जर सामान्य करता जर आपण बुद्धी बांधलो तर समजायचं आपलं डोकं काम करत. आणि ही गोष्ट असामान्य आहे. आणि ही गोष्ट असामान्य वेदांताचा सार शिव ब्रह्म्याचं ऐक्य. आणि इथं तर वेदाचं काही क का म का फकट काहीच माहित नाही. त्यांची तनातन अवस्था. हिमालयाच्या बाबाला जाऊन विचारा तुम्ही परमात्म्याला पाहिलाय का. कुंभमेळ्याच्या बाबाला जाऊन विचारा तुम्ही ईश्वराला पाहिलाय का. आम्ही 4-4, 5-5 ठिकाणी जाऊन आणले. ज्याला नाशिकला त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होता आणि ते बाबा खुर्चीवर बसला होता आणि ते जटा त्याच्या खुर्चीवर पार 4-5 फूट खाली इकडे आलेल्या होत्या. त्या जटाला हात लावून गेलो आणि म्हटलं आता बाबाने विचारू. म्हटलं आतला मन बोलला, नवल अहंकाराची मोठी न लगी विशेष ज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या चुंबी कंठी नाना संकटी नाचवी. येथे काही घेणार नाही. ने घेतलं असतं तर याई ये कुठाने केला. जर टाटा बिर्लाचा पोरगा आहे आणि तो आपल्या एमआयडीसीत वॉचमॅनची नोकरीसाठी अर्ज करेल, करत असेल तर तसा तुम्हाला आपल्याला जो बोध दिलेला आहे तर नारायण
मी सद्गुरू दत्तात्रयांकडून वरदान मागितलेलं आहे भाऊ. सगळे आपण अधिकारी पुरुषांनी जातीवंत, ज्वलंत, जिवंत, जाज्वल्य, जागृत राहून समजायचं. आम्ही नाम देतो म्हणजे याची अवस्था असं वाटत असेल तर आपल्यासारखा टिंब टिंब आपणच. अरे त्यांनी मागितलेला आशीर्वाद जालवणकर बाबांनी, गुरु दत्तात्रय त्यांनी सांगितले आजपासून जो बी कोणी हा ब्रह्मनाम घेईल, तुम्ही जपतो तो साधा नाम नाही, तो ब्रह्मनाम आहे. 18व्या ते 60व्या मध्ये चालले अर्जुना ब्रह्मनामा विकी बुद्धी सांडोने असते की कर्म किती तिथे की असंत होय. ते ब्रह्मनाम सोडून बाकी कुठं ना करशील तर त्याच्यासारखा जिंदगीत व्यवस्थित जातीवंत मूर्ख नाही. आणि आता समजले ना काय समजलेलं आपल्याला, बाबांनी काय दाखवून दिलेलं आहे. मार्ग दाबून गेले आधी, एकदा का ते पत्र्या माराच्या रंगात आलं का मग ते सांगायला जातात का तुमच्याकडे पहिलं सांगायला जातात माणसाला मला नाला पत्र्या मार म्हणून. बाबांनी कधी असं आपल्याला बोललं तुमची भाग्यात नाही, नशिबात नाही, त्यांचा योग नाही, असं वाटतं उड्या मारून दोन्हीला आता आणायला पाहिजे. अरे त्याला बरोबर प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण बाबांच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद होती. बघा ती जर लिंक तुम्हाला कधी मिळाली, योगायोग करून स्वयंप्रभेला मिळाली होती, चरपतीनाथाला गमन करायला मिळाली होती, तीच किमया. अरे जेव्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला जप जपाला सांगितलं होता आणि याच्या लहान लेकराला पप्प्या कप्पांनी सांगितलं आम्हाला शतका सारथी बनवून दे. मग ते गोरक्षनाथांचा कुठला जप चालू असेल त्या मातीच्या पुतल्यातून गहिरीना झाला. कुठला जप तुम्ही बी आता संभ्रमात का? अरे तुम्ही जपता तोच जप, गणपती बाप्पा तोच जप जपतो, भगवान विठ्ठल कटेवरती हात ठेवून तोच जप जपतात, ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये तोच जप जपतात. वेगळा नाहीच आहे, वेगळा नाहीच आहे. मग एवढं बोंबलून सांगायची गरज काय, याच्या लक्षणावरून कळतात. अजून परत तो जर एमआयडीसी जर कामाला वाचवेसाठी जर अर्ज करत असेल समजाचा योग याचा मुलगा नाही वाटत, बिलकुल नाही. जर असेल भले माझ्या बाबांनी कित्येक नोकऱ्या सोडल्या परंतु स्वाभिमानाने कुठाच ते चुकले नाही. स्वाभिमानाने, कारण हे जे नाम जप आहे ना, आपल्याला जो महापुरुष भेटला ना भाऊ राजानो, खरंच या बाळासाहेब तुमच्या अखंड खानदानीची क्षमा मागून करत. कारण जर आपले वडील रिटायर झाले, आपल्या वडिलांचे काही पेन्शन असेल अथवा पगार असेल ते मुलांना मिळत असतं, पण बाबांनी काही कशाचाही मोह ठेवला नाही रे, कशाचा नाही. म्हणून कधी कधी आठवण आली असं वाटतं का आता आपल्याला यायला गाड्या आहेत, आता फोन आहेत, परंतु त्या काळात काहीच नव्हतं. कीर्तन झालं का बाबांनी सगळ्यांना जवळ घ्यायचं आहे, जवळ घेतल्यानंतर ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे त्याला ध्यानाला, चिंतनाला बसवायचं. ज्यांचा अनुग्रह झाले, अवस्था होतात, त्याने प्रबोध द्यायचा.
ज्यांचा प्रबोध चाले त्यांना स्वरूपाची ओळख सांगायची. स्वरूपाची ओळख झाल्यानंतर परोक्ष काय, अपरोक्ष काय, दृढ अपरोक्ष काय, मल काय, विक्षेप काय, आवरण काय, याचा टिचून 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 शास्त्रात काय सांगितले. विषयी, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध. विचारसागर रहस्यात सांगितले का प्रत्येक ओवीला अनुबंध चतुष्ट असतो, प्रत्येक अभंगाला अनुबंध चतुष्ट असतो. त्याचा विषय काय, अधिकारी काय, प्रयोजन काय आणि संबंध काय, हे बाबा वेदांताची भाषा सहज सांगत असतात. एकदा आमच्याकडे आले होते बाबा, दोन्ही बाबा आले होते. संध्याकाळचे 11 वाजले, जेवण खाऊन झाले ना. रामदास सेठ बाबा असे पहुडलेले होते आणि मोठे बाबा सांगत होते, ज्ञानेश्वरी खोलली होती. खोलता खोलता मग थांबा बाबा, ही ज्ञान पैगा भरवी, जरी मनी आधी आणावी, तरी संताया बघावे. ओवी उलटीच बोलायचा नाही, आम्ही उलटी बोललो. भाऊ तसा नाही, थांब 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 थांब. आणि बाबा 10-15 मिनिटं सहज सांगायचे. पुन्हा बाबा तुम्ही आराम करा, तुम्ही झोपा. पुन्हा वाचायला यायचे, पुन्हा ओवी वाचायची आणि ती थोडी उलटीच वाचली जाणून बुजून, जेणेकरून गुरुमावलीने गुरुमुखी उदच दिसते कुठला तो नामाचा शब्द. पण आई आपण जरा मोठी व्हायचा असेल तर स्वाती नक्षत्राचा पाणीच आपल्या शिंपल्यामध्ये पडला, जरा बी तोंड उघडायचा नाही. जरा जरी तोंड उघडला मग तो असा बोलला, तो तसा केला. हे सोड, एकच आणि का दुसरे मज नाही आता निमिल चित्त. मग तसा बाबांनी, रामदास बाबांनी उठून सांगावा. 1:30 वाजेपर्यंत दोघांनी आम्हाला त्याच्यामध्ये कसा एक भाग निघाला. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी. आम्ही टिंब टिंब ठिकाणी जाऊन होतो. बाबा पायऱ्या काय भांगड. मोठे बाबांनी वचन घेतला, भाऊ वचन दे मला. बोला बाबा, का तिला वचन पुढे कधी बोलणार नाही. आणि त्याने टोटल डिटेल राईट टू फाईट सांगितलं. मग त्याच्यापेक्षा आता जो आपल्याला मोकळा मार्ग करून दिले ना भाऊ, लई भाग्यच. पहिले तुटक तुटक हा नाम दिला जात होता, परंतु भाऊसाहेब चव्हाण यांनी इगतपुरीला महाराष्ट्रातले सगळे अधिकारी पुरुष जमवले, मिटिंग घेतले आणि राईट टू फाईट सांगितलं. हा ब्रह्मनाम एकाच वेळेला द्यायचा, 2-2, 4-4 शब्द नाही, 2 शब्द नंतर 2 शब्द नंतर, तसा नाही, एकाच वेळेला द्यायचा. त्याच्यानंतर तो त्या भानुबिंब मालवण्यात. मग त्याच्यापेक्षा एका दिल्यानंतर आम्हाला सुद्धा नाना बाबांनी सुद्धा बरोबर परफेक्ट ती बैठक अशी बसून द्यायची, अशी बसून द्यायची की त्या साधकाला एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, परंतु साधूचा बोध कधी खोटा ठरत कधीच नाही. आणि जर साधूचा बोध खोटा ठरत असेल तर बोधच नाही. विधान महाराज 3ऱ्या चरणामध्ये काय म्हणतात. उत्तरागे वावे कवन्या,
पैसे गेले जमानाने तया उतराई व्हावे कौण्या गुन्हे त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होताच येणार नाही. जन्मानाही येणे आईसे केली, पुन्हा आपल्याला जन्माला मरणाला येऊ शकत. मग कहो मग आपली माणसं मरतात कशी काय? मग तुम्ही म्हणता जन्म बी नाही मरण बी नाही, मग सगळे कीर्तनकार मरतात सगळे ना. आता तो हा कोरोना आहे, आपल्यातले चांगले चांगले हिरे कोरोनाने वास्तविक 2.5 मिलीग्रॅमचा हा किडा आहे, पण अख्ख्या जगाला त्राहिमाम करून सोडलेला आहे. अख्ख्या जगाला जो काळजी घेतो त्याचं काम बरोबर आहे ना. सरकारने आता ती बरोबर केलेलं आहे. त्यांना हाऊस नाही का लॉकडाऊन करायची, आपल्याच काळजी करता करतात आपण थोडी दादागिरी करतो उलटी. हो ना, हो हो. तारे खाली तोंड बांधायचं, हात धुवायचं आणि धुतल्यानंतर अगोदर काय लावतात ते सॅनिटायझर आणि ते लावायचं. त्याच्यानंतर पहिले काही जुन्याच्या वेळेला आई सांगायची बेटा हात धो आणि मग जेवायला हात आणि पाय धो जेवायला बस. तशी गंमत आपण ती काळजी घ्यायला पाहिजे आणि घेत आहोत. या मार्फत आपण तेही इशारा देतो. हे जेवढे बी कार्यक्रम सद्गुरुनाथ आपल्याकडून करून घेतात ते काळजीच घेऊन, कारण प्रत्येकाचा मास्क आहे. आता हे कार्यक्रम आहे म्हणून आपण तोंडाचा मास्क काढलेला आहे आणि मग नंतर आपण जाताना घालतोच. आम्ही एकदा पालिगावला जाताना आमच्या बरोबर ब्राह्मण भूदेव होती. फक्त त्या टिंबटिंबा माणसाला विसरला तो पालिगावला जायचा रस्ता कुठला असतात त्यांना, तो खाली मास्क खाली उतरला होता. तो म्हणतो गाडी साईडला घ्या, बरं मग पुढं 500 रुपये बघा बरं का. नाही हे नाकाच्या खाली आले बोलतो म्हणून गाडीत बसला का थोडा नाकाच्या वरती असू द्यायचा. मग उगाच 500 रुपयाला दंड पडू द्यायचा. आणि त्याच्यामुळे आपण ती काळजी घ्यायचीच असते आणि ती काळजी घेत असताना भगवंताचं नामस्मरण विठोबा कुमार.
येली सोय नवी संभावी पाय विठोबाची. नामदेव महाराज म्हणतात आम्हाला ती सोय टाकून दिले, आम्ही कधीच नामाला विसरू शकत नाही. तुम्ही बसलेल्या पैकी सर्वच जण घरात असतील, बाहेर असतील, जगात कुठे असतील, सगळ्यांचा श्वास सतत चालू राहतो का कधी मधी बंद पडतो? मग तसं नाम सतत चालू आहे असं काय करता? तुमचं लक्ष नसेल पण नाम सतत विठाला विठाला. आता नवीन काही फॅट काढले, काही 12 कोटी 24 कोटी झोप चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. आम्ही काहीतरी नवीन सांगतो, आनंदाची गोष्ट आहे. परत तुमचा जप चाललेला, तुमचं म्हणणं चुकीचं आहे. आपला जप चालू आहे, हा जप रोम न रोम चालू आहे का नुसता श्वासागणितच आहे? उत्तर द्यायचं. आता उत्तर काय द्यायचं होतं? अर्जुनाच्या रोमारोमात भजन चालू होता, मग त्याच्या हृदयात देव होता ना. आता का आपल्या हृदयात भूत आहे? अरे तोच देव आहे, तोच देव आहे. आणि त्या देवाचं भजन एक एक सेकंदाला 3.5 कोटी वेळा करतो. किती वेळा? 3.5 कोटी वेळेला. कारण 3.5 कोटी रोम आहेत ना, प्रत्येक रोमातून भजन आहे. रोमातून. ज्याला वाटतं श्वासागाण्यातून कर मोजीत बसतो. आता ज्याला वाटतं मी मालेतून जगचा मोज माला तुझ्या तू. पण सद्गुरुनाथाने पूर्ण कृपा केलेली आपल्यावर, तुम्हा सगळ्यांवरती. आणि भारतवर्षामध्ये जेवढे बी माणसं येतील सगळ्यांना सुद्धा हा बोध सारखाच आहे. आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी जातिवंत यशस्वी व्हायचं असेल, संत श्रीपाद बाबा रामदास बाबा 2 फेज बरोबर आहे, परंतु 3रा फेज ज्यांनी ब्रह्मनाम दिलेला आहे. इथं जातो तुम्ही सगळी जण, बाकीचे गण्या आपल्याला नाही मी सांगत. जे ब्रह्मनाम ज्यांनी दिलेले तो कसं का असं ना, जिसके कर्म धर्म उसके पीछे, त्यांना बी तेवढा तुम्ही आदर द्या, अखंड कल्याण होईल. आणि तुमच्या हातून मिस्टेक काय होते, ती बाबा ती बरोबर नाही रे, असं नाही ते, तू कशाला चुका करतो? आईने बिगर आंघोळ्या स्वयंपाक बनवले, आईने साडी दुसरी नेसली, ती आईने नीट नाही केलं, स्वयंपाक बनवले, खा मुकाट्याने घेईल. तुला ब्रह्मनाम दिलेलं जप सांगितलं तर सरकार देणाराचे कर्म बघू नको, त्याचा कर्माचे वाट त्याला कशी लावायची माहिती. वाईट करायचं त्याचा धर्म त्याचे जावं. विठाल विठाल. म्हणून त्यांच्याही वरती तेवढी श्रद्धा ठेवा. अखंड यश आहे, अखंड. आणि नेमकं वर्म चुकत, जो नामदान द्यायला आलेला असतो ना, त्याचं कर्म पाहतात, वर्म चुकून जातो आणि त्याच्यामुळे त्याच्या वाट्याला दोष लागतात. नंतर ते दोष समजतं मी का बोलतोय. बाकी ज्ञान दिन सांगणं बोलणं सगळं व्यवस्थित टकाटक आहे, पण हा वर्म चुकू द्यायचा. आणि कुठल्याही पंथाची, धर्माची, ग्रंथाची, संताची, महंताची कोणाचीच निंदा होऊन द्यायची. जसं आपली आई आपल्याला गोड वाटते तसं दुसऱ्यांचे गुरुजी आपल्याला गोड वाटावा. कारण त्याच्यामध्ये माझा पांडुरंग परमात्मा नांदतो, सर्वांमध्ये नांदतो. आणि ती जी खूण आहे, ती खूण अभंगाच्या शेवटच्या चरणात Thank you.
नामामणिनी की दाविले सोय नवी संभावे पाय खेचराची किंवा विठोबाची आपण देवाचं बाई विसरूच शकत नाही. श्वासाला विसरलं म्हणजे संपणार आहे आपण. समजतं का तुम्हाला? फक्त समजूत बात करायची. समजूत जर चांगली झाली, इंसान को जब तक अपनी आपकी समझ आती नहीं तब तक दिल की परेशानी जाती नहीं. आणि आपल्याला समज आली, आपणच आत्म्याचा आपलाच उद्धार आपणच करायचा, तोही ब्रह्म नाम घेऊन. या भारतवर्षामध्ये तुम्हाला जो उत्सव भेटलेला आहे, नीट ऐका राजानो. तो जो विश्वातील सारे ग्रंथ पंत संत महंत एकत्र आले, तो त्यांचा सगळ्याचा सार देवी देवतेंचा सार येते. आणि हा जे रूप आहे हे कधी जात नाही, येत नाही, कमी होत नाही, जास्त होत नाही. इथं तिथे दाही दिशाले काल होता आता आहे. नैनम छिंदती शस्त्राने नैनम दहती पावका. याला शस्त्र छेदू शकत नाही, अस्त्र भेदू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा वाहून नेऊ शकत नाही. आणि तो देव एक वेळ पापणी उघड चाप करणे कठीण, एवढा देव सोपा सद्गुरुनाथाने आपल्याला सांगितलेला आहे.
तर मग आपण एखाद्या आपल्या वडिलांनी सांगितले ते प्रोजेक्ट कर, काय प्रकल्प कर. आणि तू जर साधी मेथीची भाजी विकायला टोपली घेत बसशील तर तुझं विचार कुठं चालल्या. म्हणून जगाने तुमच्याकडे बघायला पाहिजे, जगाने या नीतीने तुमच्याकडे पाहायला पाहिजे. सारं विश्वाचं लक्ष तुमच्याकडे पाहायला पाहिजे. आणि ती विश्वाचं लक्ष आचरणाला विशेष महत्व आहे. बोलणं दोन पाठ, ऐकायचा कान दोन आहेत, एक पट बोलायचा. आदिगुरु शंकराचार्य बोलतात मौन दुर्बलस्य लक्षणम. ज्या वेळेला व्यासपीठावर आला तर गप्प बसला ते दुर्बलतेचे लक्षण. आणि मौन सर्वार्थ साधनम. ज्याला श्रवणाला बसला आपल्या श्वासाकडे तो 12 अंगुली 16 अंगुली वारा वाहतोय ना, बस चांगलं तेवढे स्वीकारचं. बाकी ये बाकी तू 13 किती बोंबलून सांग, काही बी सांग, आम्ही आहोत तसेच राहू. पण इथे तसं नाही. सगळे तुम्ही हंस आहात आणि हंसाने कधी बी कार्यक्रम करणाऱ्या माणसाने जास्त वेळ कधीच घ्यायच्या भांगडीत पडायचा. तू जर जास्त वेळ घेऊन कोणी का संन्यास घेणार आहे का शिरात आणतो उगाच. ही भाषाच नाही. लय चेहरे चौथीत वाटलं, चेहरे मांड्या मोडायला लागले, घड्याला बघायला लागले तर आपल्या आस्तीच उरकेली घ्यायचा. तरी बी सांगतो 9-20 झालं. अरे तिकडं बाकीचं जे निरोप आहे, हो ना बाबा बस ना तू. याचा अर्थ कसा म्हणजे तुझी हाऊस पुरी झालेली नाही आणि ते आता इथे झालं कसर काढतो तसा भांगड करायची. लोकांना वेगळीच करायचं नाही. नंतर वाटलंच बसू ना. ज्ञान काय, विज्ञान काय, तत्वज्ञान काय, बोध काय, ज्ञानोत्तर भक्ती काय, प्रबोधानंतरचं भजन काय, या सगळ्या गोष्टीची आपण नंतर बसता येतं. परंतु सगळ्या लोकांना कधी वेगळीच धरायचं नाही. आणि जास्त बोलल्याबद्दल न्यूनते पुरते अधिकते सरते करुण द्यावे तुमचे विनवित असे. कारण संत श्रीपाद बाबुराव पाटील यांच्या तिकडे आले तर बाकीच्यांना प्रवचन करायला घाबरायचे. मला उलट आनंद वाटायचा. बाबाने बोल सांगितला धनातन राईट फाईट बोलायचा. याचं कारण कसं होतं, चुकलं तरी माझी गुरुमावली समोर आहे ना. कारण आम्ही जवळजवळ 8 संप्रदायात जाऊन आलेलो. 1976 साली नाथ संप्रदाय आदेश भस्म लावायचा, नाथ संप्रदायाची दीक्षा. आणि त्यांची साधना नदीमध्ये जाऊन गळाव पाण्यात तिथे पद्मासन घालून चिंतनाला बसायला लावत असत. त्यावेळेला कॉलेज 7वीत येत असताना खाकी हाफ पॅन्ट आणि तिथे सांगा ओम माई दीक्षांदी घर घर आई ने घर घर माई असा त्यांचा बोध होता रमाकांत बाबांचा. त्याच्यानंतर हिलल संप्रदायाचा अनुग्रह, त्याच्यानंतर वारकरी लोकांचा, त्याच्यानंतर आसाराम बापूचा, त्याच्यानंतर सत्संगती प्यार से बोलो धन निरंकार. इथं कोणीच नाही का. म्हणून आता काय गमत माहितीये का, एका टिकला लावलेला असतो ना त्याचे मला तो दुसऱ्याला आपलं गडी फुकट कुठं जातात माहितीये का. याला मिळणे एक नाम त्याच्यावर दादागिरी करतो आणि अख्ख्या जनतेची निंदा करतो. तुमच्याकडे नाही हो जरा माफात ये ना. पण पुन्हा परत त्यांचा दोष काढून काढून याचा पाप वाढताना ह्यो गडी 5-7 वर्षात बाजूला होता नाही होत. आता सगळं मान देऊन देऊन व्यासपीठावर बसवलं जातं. आता पुढे आणखीन पदच नाही ना, पदच नाही. काही वर्ष नंतर बाबा काही दिसत ना पाहतोय काही ठराविक ठिकाणी बाबाजी. कारण बाबा त्याच्या आकारांचे पहिले तीर, नादांचे पहिले मेर, जे तुरीचे माझं घर परब्रह्म जे पुढचं पदच नाही. तेव्हा तो गाडी ते खाली कोणाला खाल्ल्या शिवरात नाही. त्याच्यापेक्षा खालीच बसायचं ना असा हात सोडायचा. मुकाट्याने सेवा म्हणून करायची. तुम्ही लोकांनी चांगली सेवा करता. आणि महापुरुषांनो जेव्हा आनंद संपर्याचा अनुग्रह झाला तेव्हा गडी शांत झाला, तेव्हा गडी शांत झाला. तुम्ही सुद्धा सर्वच जण शांत आहात, सर्वच जण माझ्या बाबांचे स्वरूप आहात. आणि या घराण्याने अनंत उपकार आहेत.
आणि त्याच उपकारातून फेड आम्ही जरी गेलो तिकडं असलो का इकडं असलो, जत्रेतलं कोंबडं एकीकडेच पाणी पितो ना, इकडं दाबला का इकडलं पाणी, तिकडं दाबला का तिकडलं पाणी. अरे पाणी कुठंच नसतं. ते कोंबडे बी का पत्राचेच असतात. कोंबडे बी त्याचा आपला जो तुंतुन आहे ना, गडबड करायची नाही. आपण निवांत शांत आणि तांत एकांत मध्ये करायचं. हे महाराज लोक करतात. आहार विहार आचार विचार आणि उच्चार, खाण्यावरती नियंत्रण. पुन्हा आता जाता जाता काय सांगावं असं वाटतं, गुदगुल्या होतात, परंतु शेवटी गुदगुल्या होत काय त्याचा का फायदा. अस्वल असताना ती गुदगुल्या करून मारते ती. तशी महाराज आपण सर्वांनी एकच आहोत, एकच राहणार. जे आएगा उसका ही भला, नाही आएगा उसका ही भला. ज्ञानेश्वर भाग्यवान भाऊ गायकवाड दादा. महाराज तुमचं काय नाव? शशिकांत देवले आणि जेऊ घाले. बापरे, आडनाव लय भारी. सुंदर माऊली, तुम्ही सुंदर आहात. आमचे सुनील महाराज. बाबा तुमचं? हा, बोर्डे महाराज. तुम्ही बाबा? रामकृष्ण. आमच्या पंडित ताई आहेत, दुसऱ्या ताई आमचे चिरंजीव प्रणव विभीषण ठाकूर. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रावर ते गाडीने फिरवतात. आणि आज आमच्या सहचार्य म्हणजे पत्नी त्याही बरोबर आलेले आहेत, बाळू मोरे. आणि हे काशीचे पंडित आहे का, काशीला गावाला लई पहिले लोक झालेले, नाम लोक घेतलेत भरपूर. जाऊ आपण, ते नेतात दरवर्षी. ते भोसले बाबा आहे, बाबांचे बाबा सत्य बाबा बाळासाहेब तांडेल बाबा. तुम्ही तुमचं जय बाबा. तुम्ही हा बटाटे जेऊ घाले बटाटे. झाले आमचे बादशाह भाऊ. हे इथे कल्याणला धक्क्यावरती धक्क्यावरती पहिला एकट्याने त्याने नाम घेतलं, त्याने त्यांच्यानंतर सगळ्यांना नाम घ्यायला लावलं. आणि आज बाळू मोरे त्यांच्या गावाला मोठा सप्ताह करतात, मेळावा करतात, 2-2, 3-3 वेळेला. खूप अशी मंडळी. आणि आता ज्यांची अवस्था झालेली ते पण देव माणसात. मृदुंगाचार्य बेटा नाव काय? हा, प्रमोद. वाजवलं सुंदर बेटा. फक्त आपल्यामध्ये थोडासा पथ्य करायचा बरं आहे. कारण शूटिंग चालू असताना कपडे पांढरा ड्रेस घालून उभा राहायचा आणि ते शूटिंग मध्ये पाहायला मिळाला तर समजाचा आनंद सांगत आहे. दुसरा कोणाची हिंमतच नाही ना. असू दे, म्हणजे सुधारणा करून घे. रेडीमेड काहीतरी वाईट नशीब टोपी तरी घातलेले चांगला आहे. म्हणजे काही सुद्धा हा दिल्लीतून आले मग उलट वाईट पाहिजे. हा असू दे. म्हणजे कसं करतात, कॅमेरा फिरतो कायम स्वरूपी राहतो ना, फेसबुकला लगेच पाहतात ही मंडळी अशीच असते. म्हणजे आपल्यावरती तेवढा ब्लेम लावून देतात, तो थोडासा काढून घ्यायचा. आपल्या काका काकूचं कोणाला लग्न असलं काही माहित नाही तरी नटून जातात ते. इथं आपण ओरिजिनल आहोत, ओरिजिनल. मग आपण का नको नटायला? ओरिजिनल नटणं म्हणजे काय नेमकं जे आहे तो आपला. आमचा खटका त्या बाबाने काढला. ड्युटीवरनं गेलो होतो आणि बाबा आम्ही असाच गेल्यानंतर पॅन्ट शर्ट ठकाठक कारभार. आणि गेल्यानंतर ते बाबा असं बोललो तर फार निघाला प्रबोधाच्या पलीकडे गेला कारभार. तेव्हापासून भाषा म्हणजे आपल्याला तो ड्रेस आहे. ड्रेस इज अ ड्रेस. ड्रेस बोलून टाकतो. बुवा आहे का, बाबा आहे का, महाराज आहे का, जपी आहे का, तपी आहे का, ज्ञानी का, विज्ञानी का, तत्वज्ञानी का, आत्मज्ञानी कोण ड्रेस. नंतर भाषा बोलून टाकते, कसा किती अभ्यास कसा काय ते. त्याच्यानंतर स्पर्श बोलून टाकतो. बरं असो, बोलता बोलता तुमचा सगळ्यांचा आजचा तिळगुळ घ्या आणि गोड बोला. थोडासा तिखट बोलला असेल क्षमा करा. आणि चांगला असेल तर माझ्या संत श्रीपादाबा रामदासबाबा जाई आईचं, आपल्याच गुरुमाऊली आईचं आहे.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल आपल्या मंडळाचं नाव काय? हरिपाठ मंडळ. श्रीपाद बाबा रामदास बाबा हरिपाठ मंडळ. खूप 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 तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. सगळ्यांची पप्प्या घ्यावा असं वाटतं, तर कोरोना जाऊ दे त्याला पण पुढच्याला